नमस्कार. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आज आपण बघणार आहे की गहू तांदूळ ही जे निगेटिव्ह मिलेट्स आहे याऐवजी आपण ही भरड धान्य न्यूट्रल मिलेट्स किंवा पॉझिटिव्ह मिलेट्स आपल्या आहारामध्ये यांचा समावेश का करायला पाहिजे, यामध्ये कुठले पोषक घटक आहे, कुठल्या व्याधींपासून हा आपला बचाव करतात त्याबद्दल. तर भरड धान्य जी आहे यामध्ये पोषक घटक खूप जास्ती प्रमाणात असतात, खनिज असतात, मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात. त्यामुळे यांना न्यूट्रास्युटिकल्स किंवा न्यूट्रासिरल्स सुद्धा म्हटलं जातं. गहू आणि तांदूळ यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्ती असतो. त्यामुळे ज्यांना डायबिटीज झाला आहे किंवा शुगर लेवल थोडा जास्ती वाढला आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये जर गहू तांदूळ घेतला तर त्यांच्या रक्तातील साखर ही झपाट्याने वाढते. अशा लोकांसाठी भरड धान्य हे योग्य धान्य आहे, कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो असतो आणि हे रक्तामध्ये साखर थोड्या थोड्या प्रमाणात सोडल्या जाते. त्यामुळे शुगर लेवल जे आहे ही नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. दुसरं म्हणजे गव्हामध्ये ग्लुटन असतं, जे पचायला जड असतं, आणि भरड धान्य जी आहे ही ग्लुटन फ्री असतात, त्यामुळे हे पचायला हलके असतात. म्हणून पचनतंत्र संबंधित समस्या असतील तर गहू आणि तांदूळाच्या ऐवजी भरड धान्य घेणंच योग्य राहतं. जसं मी सांगितलं की भरड धान्य ही यांचं ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, त्यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. तसंच यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते, जे आपल्या इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करत असते. तसंच यामध्ये फायबर्स पण मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्या स्टार्चचं पचन आणि शोषण होत नाही आणि पोटही साफ राहतं आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं की हे पचायला हलके असतात, तसंच फायबर जास्ती प्रमाणात असतात, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे पोट भरलेलं राहतं, जास्त वेळ आपल्याला भूक लागत नाही. फायबर्समुळे पोट व्यवस्थित साफ होतं आणि त्यामुळे वजनही कमी होण्यास मदत होत असते. तर पचनतंत्रासंबंधित समस्या असतील तर अशा वेळेला भरड धान्य खाणं योग्य आहे. तिसरं म्हणजे हृदयविकारावर. यामध्ये मॅग्नेशियम जे आहे हे आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतं आणि त्यामुळे रक्तातील गुठळ्या बनण्याचं प्रमाण हे कमी होतं. तसंच पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या ह्या विस्तृत होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण क्रिया योग्य प्रकारे होते आणि त्याद्वारे रक्तदाबही नियंत्रणात राहतो आणि आपल्या हृदयाचं आरोग्यही टिकून राहण्यास मदत होत असते. भरड धान्य जी आहे ही गुणांनी लघु आणि वृक्ष असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील स्निग्धता कमी करण्याचं काम करतात. म्हणून वाढलेलं कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड यांचंही प्रमाण कमी करण्यास ही मदत करत असतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर शरीरामध्ये ज्या चयापचय क्रिया सुरू असतात त्याद्वारे शरीरामध्ये काही घटक निर्माण होतात. हे जे घटक आहे आपल्या वेगवेगळ्या घटकांशी संयोग पावण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते संयोग पावण्याच्या क्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात आणि ते जे घटक असतात त्यांना फ्री रॅडिकल्स म्हणतात. तर जर हे प्रमाण वाढलं, कोणी धूम्रपान करत असेल किंवा प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, दिनचर्या चुकीची असेल किंवा ताणतणाव असेल, यामुळे हे फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या शरीराची झीज होत असते. त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं. ज्या वेळेला हे अँटीऑक्सिडंट आपण आहारामध्ये घेतो हे त्या फ्री रॅडिकल्सचा नाश करत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची झीज होण्यापासून मदत होत असते. भरड धान्यामध्ये टॅनिन, पॉलिफेनॉल, फ्लेव्होनॉइड्स यासारखे अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराचं विविध प्रकारच्या कॅन्सरपासून सुद्धा संरक्षण करत असतात. यामध्ये लेसिथिन नावाचा एक घटक असतो, जो आपला मज्जातंतू म्हणजे आपले ब्रेन आणि आपले जे नर्व्हज असतात त्यांना बळ देण्याचं काम करत असतात, ज्यामुळे पक्षाघात म्हणा म्हणजे पॅरालिसिस, पार्किन्सन डिसीज किंवा आजार होण्याची शक्यता कमी असते. एकूणच पाहिलं तर भरड धान्य जर आपण आपल्या आहारामध्ये घेतली तर हृदयविकार, कॅन्सर, पक्षाघात किंवा फॅटी लिव्हर यासारख्या, तसंच डायबिटीज यासारख्या आजारांपासून आपलं संरक्षण होत असतं. भरड धान्य हे शरीराचं पोषणच नाही करत, तर यासारख्या आजारांपासून सुद्धा आपलं संरक्षण करण्याचं काम करतं. मेटाबॉलिक डिसऑर्डर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, ते कमी करण्यासाठी भरड धान्य हा योग्य पर्याय आहे. तर त्यासाठी एकदमच गहू तांदूळ कमी न करता हळूहळू गहू तांदूळ 30 ते 40% वापरायचा आणि बाकी भाग तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्य किंवा पॉझिटिव्ह मिलेट्स थोड्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये जर घेतले तरीही या आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होईल.